जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं या राईडमध्ये स्वागत। आणि आजचा हा प्रवास हा अलिबागच्या दिशेने जाणार आहे। अलिबाग यासाठी एक शांत ठिकाण, मनाला शांती मिळेल, मस्त सनसेट बघत बसायचा रोडच्या बाजूला, खूप भारी असं वाटणार। बघूयात सनसेट आता पुन्हा कुठे बघायला मिळेल। जिथे चांगला पॉईंट वाटेल तिथे जाऊन थांबायचं, पण अलिबाग हे रूट कन्फर्म आहे। समोर जे झाड बघताय ना पिवळ्या फुलांनी भरलेलं, किती सुंदर वाटते बघा ना, एकदम छान एकदम। पेट्रोल पंपवर जाऊन हवा चेक करूया फ्रीमध्ये। एक नवीन खूळ भरलाय माझ्यात की पेट्रोल पंपवर जाऊन फुकटमध्ये हवा भरायची, मजा येते। फुकट असल्यामुळं ते बरं पण वाटतं। फुकट आहे त्यात काही वादच नाही। क्या कंप्रेसर खराब हो गया? ठीक ठीक ठीक। वाह, फुकट गोष्टी चांगल्या नसतात हे प्रत्येक वेळी दिसून येतं। मी आता ग्लव्ज घालतो मग थांबून, तर साधारण फुकटच भरणार मी पेट्रोल पंपवर जाऊन कुठल्या ना कुठल्या। चला निघूयात। आता आपण आपल्या रोडला लागलोय। 2 तासात आपण 2-2.5 तासात हव्या त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो असं वाटतंय। छोट्या पोरीनी मम्मीला कसं पकडून ठेवलंय बघा। सूर्याची किरण एवढी डोळ्यावर येतात ना की समोरच्या रस्त्याकडे बघता येत नाहीये, सो डोळ्यांना रुपतात। समोर वॅगनर बघितली ना की श्रीमान बाईची आठवण येते। त्याला वागतात पण तसेच, नेमकं कुठं जायचं ते त्यांनाच नसतं माहिती। वॅगनर वाले सॅटरडे संडे असल्यामुळे रस्त्यावर गाड्या खूप आहेत आणि मला सॅटर्डे संडे ट्रॅव्हल करायची एवढी सवय नाही राहिली, कारण माझा वीकअप असं बुधवारी। त्या आईला त्या कोण समजत नाही ते बुधवारचं कुठं जायचा माणसाने, पण आज भेटला वेळ सॅटरडेला बाहेर निघायचा, तर थोडा भारी वाटतंय। पब्लिक खूप आहे, बऱ्याच दिवसानंतर अशी राईड होते की रस्त्याला गाड्या मिळतात आणि पब्लिक घाईवर असते असं वाटतं। हा बघ, टर्नवर ओव्हरटेक करायचो नसतो भावा, माहिती असून का माती खातोस? समोर गाड्या नाहीत म्हणून। हा एक टर्न मला खूप आवडतो, टाटा टियागो .EV। कलर बघा कसला छान आहे, एकदम भारी वाटतं एकदम। आणि केवढीशी छोटीशी पिल्लू आणि आपल्या डोराची लाईट, अरे लाईट। आता आपण खिंड पलटले आणि खिंडीतून खाली उतरल्यावर एक हनुमंताचं मंदिर आहे आणि शनिवार आहे आणि आपण अलिबाग मध्ये पोहोचलोय आणि अलिबाग मधनं आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, मुरुड वगैरे साईडला। तिकडे चांगली प्लेस भेटू शकते, जशी मला सनसेट हवाय तसा। रस्त्याच्या बाजूला मस्त बसायला जागा आणि बाजूला बसल्यानंतर समोर समुद्राचा व्ह्यू, क्लास व्ह्यू असेल असं ज्या आठवतं मला। मी मागच्या वेळी बसले पण तेव्हा थोडा लवकर बसलेलो, म्हणजे साधारणतः 4 ते 5च्या आसपास, पण आता पण त्या टायमिंगला 6ला पोचू तिथे। मुरुडच्या जवळ आहे, बघूयात। काय गो सोन टिकली मिरवत यावरी कला, जीव माझा बघ लागलाय गो या सुकरीला। इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप मला कुठे भेटेल? इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आय थिंक या बाजूला आहे, राईट साईडला। पण आपण इंडिकेटर देऊया आणि ओके, वी आर हियर।
स्पीड ब्रेकर. इंडियन आहे, भारत पेट्रोलियम आहे यार. एकदा थोडं पुढे जा आहे आय थिंक सो, नाही तर मग पुढे जाऊन पुन्हा रिटर्न यात तेव्हा लागलं तर ठीक आहे. ओके बजाज. मला आता असं वाटतंय गुगल मॅपवर बघावं की नियरेस्ट पेट्रोल पंप कोणता आहे आणि थोडंफार ॲटलिस्ट टाकून घ्यावं की जेणेकरून आपण सिक्युअर रिटर्न यायच्या मार्गावर असू. नाहीतर इंडियन ऑइलचा पंप शोधताना हातून हातात यायची म्हैस ढकलत ढकलत ढकलत. इकडून राईट जायचं आहे, अक्षी, रेवदंडा, नागा, मुरुड. ही मगाशी टाटा टियागो EV. तर मला हिचा कलर एवढा आवडलाय ना, जाम सेक्सी दिसतोय ग. चोरीला एवढं माझं निरखून नाही बघत आहे, पण त्या गाडीला मी असं निरखून बघतोय कलरचं. मला गाडी पण एवढी चिकनी आहे ना. रस्ते झालेत रे. लास्ट टाइम आलं तेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं. स्पीड ब्रेकर मला कंटाळा येणार आहे. माझी हाऊस भेटली त्यामुळे आता मी पेट्रोल पंप सर्च करावं लागेल मला असं वाटतंय. पेट्रोल पंप नियर मी. आता 6 किलोमीटर हवे जायचं आहे आणि पेट्रोल फुल करायचं. बापरे, मला असं वाटतं माझ्याकडनं चुकी झाली सर्वात मोठी. अगोदर चेक करायला पाहिजे होतं कुठे काय आहे. असं कुठे असतंय का तिथं, कधी समजणार आहे तुला. आता समजा टँक संपला तर एवढी मोठी दोरुनी आपली जाणी मग तिच्यानी ढकलली जाणार आहे का. नाही, मग उगाच रिक्स कशाला घ्यावी. समजायला पाहिजे की नाही तुला. हा, आंबे 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 आंबे. पेट्रोल झालेला आहे फुल. वाजले 5:30. मला सनसेट भेटेल की नाही माहिती नाही, पण मी ट्राय करेन. साधारणतः मला 1 तास जाईल. 6:30 म्हणजे साधारण भेटू शकतो एक अंदाज आहे. अर्धा तास गेला मला पेट्रोल भरायच्या ना. तर आधीच भरलं असतं तर जरा बरं झालं असतं, पण ठीक आहे, माणसाकडनं चुका होतात. हेन्स इट्स प्रूव्ह. माझ्याकडनं जरा जास्तच होतात. इथे पेट्रोल पंप होता पण HP चा होता. चाललं असतं अर्धा तास वाचला असता बाबा. पण ठीक आहे, पॉईंट्स मिळालेत, क्रेडिट कार्डचा यूज झाला, काहीतरी फायदा आहे ना भाई. हां, हेच होतं ते क्षत्रिय कुलावतंश. अरे भावा, किती वेळा लोकांना समजतच नाही महाराजांचं नाव, महाराजांची प्रतिमा ही धूळ खात का ठेवतात. अरे एक अस्मिता आहे. किल्ले रायगडावर गेल्यानंतरचं महाराजांना बघितल्यानंतर असं वाटतं की आयुष्य सार्थकी लागलं.
पण हे जेव्हा बघतो ना गाड्यांवर किंवा भर बाजारात महाराजांचे पुतळे, तेव्हा असं जीवा खंत बसते आणि ती खंत आहे ना अशी जीवासू लागते. डोळ्यात कधी कधी पाणी येतं की आपले महाराज आहेत आणि ते आपण असे धूळखात ठेवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोण मला देत असेल ना तर मी 100 वेळा विचार करतो की माझ्याकडनं त्याचं पालन होणार आहे का, कारण मी त्यांना दैवत मानतो. आणि अशा दैवताला धूळखात ठेवणं कितपत योग्य आहे. यात्रा आहे बहुतेक. रस्ते क्लास झालेत अलिबागचे, एक नंबर मजा येते गाडी ड्रायव्हरला. यात्रा आहे त्याच्यामुळे रस्त्याला सजवलंय, पताके लावलेत, भारी वाटतंय. असा माहोल कोकणात किंवा आपल्या कोकणात बघायला मिळू शकतं. हेच कोकण आहे. प्रत्येक परंपरा तेवढ्या जोशाने साजरी केली जाते आणि त्याच प्रतीने दरवर्षी आपण त्या गोष्टीचं स्वागत करतो आणि त्या गोष्टीची वाट बघत असतो. पण ही दोन्ही बाजूला असलेली झाडं आहेत ना यार, दिल खुश करून टाकतंय. अलिबाग अलिबाग अलिबाग. गणपतीचा रेवदंडाला हे चौलचा गणपती खूप छान आहे. आतमध्ये बाप्पा आतमध्ये मस्त तोऱ्यात बसलाय. कदाचित नाही मिळणार बाई असंच वाटतंय. आणि मला जसा सनसेट हवाय तसा मिळाला नाही तर खूप वाईट वाटेल. मला परत मग उद्या यावं लागेल आता तेवढ्यासाठी. बघूयात काय होतंय. एकच राजा असा पाहिजे, एकच राजा असा पाहिजे उन्हावर भाकरी. आमचा राजा बसला तख्त मराठीवरी, आमचा राजा बसला. पोलीस दादा आले. थँक्यू पोलीस दादा. पोलीस दादा चांगले शिव्या घालतात. असं वाटलेलं की संध्याकाळ होताना वातावरणात गारवा येईल, पण वातावरणात थोडा पण गारवा नाहीये. खूप गरम होते. गाडी कंटिन्यू 70-80च्या स्पीडने चालते. समोरनं येरानं वारा पण गरम लागतोय. माझे आईचे गोडंबरा जाऊ दो बोला चैताचे सणाला, जाऊ दो बोला चैताचे सणाला, जाऊ दो बोला चैताचे सणाला, जाऊ दो बोला चैताचे सणाला. काशीद बीच. आई शपथ गर्दी हो असली भारी आहे. बेकार तुफान अशी गर्दी काशीद बीचवर. पण आपल्याला शांतता हवी. आपण इथे नाही थांबणार. ए माकड आपल्या पोलासोबत काहीतरी खाऊ गोळा करतोय. छोटा बेबी का अशात लटकलाय. माकड माकड. मजा देव माझा मल्हारी देव पावलाय देव माझा मल्हारी देव. अरे यार वॅगनर वाला ठरव ना पहिले काय करायचंय. ये ना मग आतमध्ये जायचं नसेल तर. साधारण 6:18 झालेत आणि 6:30 वाजेपर्यंत त्या लोकेशनला जायचं होतं, पण कदाचित पॉसिबल होणार नाही. अंतर आहे किंवा पुढे पण असेल, मला एक्झॅक्ट आठवत पण नाही आहे. बघूया गाडी क्रूज करूया आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं. नाहीतर मग एक प्रॉपर लोकेशन बघून तिथं आपण होल्डअप करू. कदाचित आपण त्या डेस्टिनेशनला पोचतोय असं वाटतंय. बघूयात. आय थिंक हेच नाही, हे नाही,
ते जरा वरती आहे. आता आपण मुरुडमध्ये पोहोचलो तरी आपलं डेस्टिनेशन येत नाही आहे. आता कदाचित त्या ब्रिजवर आपली संध्याकाळ व्यतीत करावी लागेल असंच वाटतंय. पण पब्लिक असेल, शांतता नाही मिळणार. पुढे थोडं अंतरावरच ते डेस्टिनेशन आहे आपलं. बघूया, क्रूज करूया. सनसेट कदाचित मिळणार नाही पण शांतता भेटेल. थोडंफार गारवा असेल, मस्त वारा वाहत असेल, तिथेच जाऊया. आहे टाईम तर. आमच्या जोशी काकांचं गाव मुरुड. मला जे बोलत होतं ना की लोकेशन हाच तर लोकेशन आहे. आणि पब्लिक मस्त सनसेट एन्जॉय करायला आलेली. मी जरा उशिरा पोचलोय. चुकी झाली. अर्धा तास जरा लवकर मिळाला असतं ना तर मग आपण या लोकेशनला परफेक्ट पोचलो. किल्ले जंजिरा हा जो एकदम कोपऱ्यात दिसतोय ना, हा पद्मदुर्ग, माझ्या शंभूराजांनी बांधलेला किल्ला.